केंद्र शासनाच्या नवीन ऊर्जा मंत्रालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमात देशभरातील 5 उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला। या शेतकऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील 2 शेतकरी, नांदेड जिल्ह्यातील रामचंद्र भोजने आणि रत्नाकर ढगे यांचा समावेश आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी सायंकाळी 4 वाजता दिल्ली येथे इन होम रिसेप्शन कार्यक्रमात या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व कृषी विभागाचे विस्तार अधिकारी श्री मोहनदास दाभाडे यांनी नोडल अधिकारी म्हणून केले। त्यांच्या कौशल्यपूर्ण समन्वयामुळे महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवर मोठा सन्मान मिळाला आहे। महाराष्ट्र राज्य देशातील बायोगॅस उत्पादन आणि व्यवस्थापनामध्ये आघाडीवर असून कोल्हापूर जिल्हा यामध्ये विशेष योगदान देत आहे। या कामगिरीमुळे आता राज्याच्या देशपातळीवर सन्मान वाढला आहे। श्री मोहनदास दाभाडे यांचे या उपक्रमातील नेतृत्व आणि योगदान अत्यंत प्रशंसनीय आहे। नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागामध्ये जे बायोगॅस बांधले जातात त्या बायोगॅसच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बायोगॅस झालेले आहेत। त्या अनुषंगाने 26 जानेवारी रोजी माननीय आपल्या देशाचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या हस्ते 2 शेतकऱ्यांचा बायोगॅस लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्याप्रकरणी नेमणूक केलेली आहे। या संदर्भामध्ये पूर्ण देशातून फक्त 5 जणांची निवड झालेली आहे। त्यापैकी 2 आपले महाराष्ट्रातील आहेत, 2 महिला आहेत, भगिनी आहेत, 2 त्या गुजरातमधील आणि 1 ते 7 सिस्टरमधून आसाममधून 1 मेंबर, अशा 5 लोकांची निवड करण्यात आलेली आहे। या 2 लाभार्थ्यांना मी मुंबईहून इकडे घेऊन आलेलो आहे। सर, अजून आपल्या शेतकरी बांधवांना तुमच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता? बायोगॅस संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर बायोगॅस बांधल्यानंतर आपले गॅसचा जो खर्च असतो तो गॅसचा खर्च आपला पूर्णपणे वाचला जातो। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जी लाकडासाठी जी जंगलतोड वगैरे केली जाते ती जंगलतोड वगैरे होत नाही। सदरची योजना जी आहे ती केंद्र शासनाची 100% पुरस्कृत योजना असून ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेतील जो कृषी विभाग आहे त्या अंतर्गत सदरची योजना राबवली जाते। सदर योजनेसाठी 1 घनमीटरपासून ते 10 घनमीटरपर्यंतचे बायोगॅस बांधले जातात। त्याचे दर बघायला गेलं तर आपल्याकडे जास्तीत जास्त जे बायोगॅस बांधले जातात ते जास्तीत जास्त 2 ते 3 घनमीटरचे बायोगॅस असतात। त्याला जी सबसिडी असते ती केंद्र शासनाची 14,350 बायोगॅससाठी सर्वसाधारणसाठी, त्याचबरोबर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी ती 22,000 आहे। आणि त्याचबरोबर जर आपण शौचालय जर त्याला लिंक केलेलं असेल तर त्याच्यासाठी 1,600 रुपये असं त्याला अनुदान मिळतं। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।